15 वर्षांची कारकीर्द, अनगिनत फायनली, अनगिनत वेळा घाटाचा राजा, अनगिनत वेळा महाराष्ट्र केसरी, घाटाच्या शर्यतीचा बेताज बादशाह, ज्या बैलामुळे खरं तर पुणे मावळ भागातली घाट शर्यत आज जगभरात फेमस झाली। घाटाची शर्यत म्हटलं की निम्म्याच्यावर पब्लिक हे फक्त त्याचीच बारी बघायला यायचं। इतकं वय होऊन सुद्धा त्याचा करंट आणि पारा संपलेला नव्हता। जेसीबी, ट्रॅक्टर, बुलेट, 100च्या वर टू व्हीलर, फोर व्हीलर इतकी सगळी वाहनं त्यानं त्याच्या एकट्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कमावली आणि बैलगाडा क्षेत्रातल्या शौकीनांच्या मनावर अधिराज्य गाजवलं। असा सुप्रसिद्ध मन्या बैल काल अचानक तुमच्या आमच्यातून निघून गेलाय। विशेष बारीच्या अनेक प्रेक्षकांकडून आम्हाला मन्या बैलाची व्हिडिओ बनवण्याबद्दल कमेंट्स येत होत्या। म्हणूनच मन्या बैलाचा अचानक मृत्यू कसा झाला, घाटाच्या शर्यतीत मन्या बैलाचं नाव इतकं का होतं, मन्या बैलाचा शर्यत प्रवास नेमका कसा राहिलेला आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं वाफगाव, याच गावात खेड पंचायत समितीचे सभापती राजू जवळेकर आणि त्यांचे छोटे बंधू बाळासाहेब जवळेकर यांची मोठी दावण आहे आणि याच दावणीत हिंद केसरी मन्या बैल लहानाचा मोठा झाला। जवळेकर कुटुंबियांना परंपरागत बैलगाड्याचा नाद आहे। जवळेकर बंधू हे गेले 30-35 वर्ष झालं या नादात आहेत। सुरुवातीच्या काळात त्यांचे चुलते आजोबा हा नाद जोपासत होते आणि आता सध्याच्या घडीला ते जोपासतायत। बाळासाहेब जवळेकरांचा पुण्यात कन्स्ट्रक्शन, सोने चांदी, कपड्याचा मोठा व्यवसाय, या सगळ्या सोबतच ते आपला परंपरागत चालत आलेला त्यांचा बैलगाड्यांचा नाद देखील जोपासतायत। ते त्यांच्या दावणीला नेहमी 20 ते 22 बैल सांभाळतात। आता त्यातल्याच मन्या बैलाबद्दल बोलायचं झाल्यास म्हणजे मन्याला जवळेकर यांनी फुलगाव येथून आदत वयात असताना विकत घेतलं। फुलगावात वागसकर म्हणून व्यक्ती होते, त्यांच्याकडून त्यांनी मनाला 11,75,000 रुपये देऊन विकत घेतला होता। जवळेकर बंधूंचं एक तत्व आहे, बैल आवडला की घ्यायचा, पैशाला मागं पुढं बघायचं नाही। 4 पैसे वाढून द्यावे लागले तरी चालेल, पण वस्तू आपल्या दावणीला आली पाहिजे। त्यानंतर आम्ही जेव्हा बाळासाहेब जवळेकरांशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडून आम्ही हा मन्या बैल घेतला तेव्हा त्याला अक्षरशः कंटाळले होते। अगदी जवळेकर बंधूंना सुद्धा मन्या इतका पळल असं वाटलं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी पारख करून मन्याला विकत घेतलाच। आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1 ते 1.5 महिन्यातच मन्या भैरवनाथ हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला आणि त्या मैदानात त्याने ट्रॅक्टरचं बक्षीस जिंकलं। तिथून जी सुरुवात झाली ती मन्यानं मागं वळून पाहिलंच नाही। बघता बघता मन्या घाट शर्यतीचा सेलिब्रिटी बैल झाला। छकडी शर्यतीत कसा लक्षा, अगदी तसंच। आता मन्या बैलाच्या शरीरयष्टीबद्दल बोलायचं झाल्यास मन्या हा म्हैसूरी क्रॉस दुगल जातीतला बैल आहे। तो 4 खांदी पाळणारा बैल आहे। पाठीचा चौक लांब, टुमदार वशीण आणि स्वभावाला अतिशय शांत अशी मन्या बैलाची वैशिष्ट्ये आहेत। विशेष म्हणजे बाळासाहेब नानांच्या म्हणण्यानुसार बैलाला फक्त बोलता येत नव्हतं, नाहीतर त्याला सगळं समजायचं। बारीला नुसतं सावध जरी म्हणलं तरी मन्या कानटाव करायचा। घाटातलं निम्म अर्ध पब्लिक फक्त मन्याला बघायला यायचं। त्याला एकदा सांगितलं ना की गप उभा राहा की तो गप्प शांतपणे उभा राहायचा। माणसाचा त्याला लय लाळा, माणसांनी त्याच्यावर टाइम घालावा असं त्याला नेहमी वाटायचं। पाठीव गोंजारलं की तो शांत व्हायचा। बायका पोरं यांच्यावर त्याचा लय जीव। तो गेला हे जसं कळालं तसं घरातल्या बायका पोरांनी अक्षरशः घरातला करता पुरुष गेला तसा हंबरडा फोडला होता। इतका जीव लावला होता मन्यानं अख्ख्या घरावर। म्हणजे मन्याला खुर्राक सुदीक पैलवानासारखा असायचं। रोज सकाळ संध्याकाळ 3-3 लिटर दूध, 10-10 अंडी, खपरी पेंड, वलीसुकी वैरण असा सगळा समतोल खुराक असायचा। बाळानानांकडे मन्या व्यतिरिक्त बी अजून 20-22 बैल होती, पण या सगळ्यात मन्याचा नानांवर जीव। मन्यानं जवळेकर नानांच्याच दावणीच्या हरण्या, काशी, सर्जा, रायबा आणि त्याचबरोबर इतर गावच्या बंट्या, ओम्या या बैलांसोबत पायरा केलाय। मन्याची कारकीर्द जवळपास 15 वर्षांची, त्यात त्यानं जवळपास 700-800च्या वरती फायनली मारल्या असत्या असा नानांचा अंदाज आहे। त्यानं त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत जवळपास 101 टू व्हीलर, 4 फोर व्हीलर, जेसीबी, ट्रॅक्टर, बोलेरो गाडी आणि लाखो रुपयांच्या रोख रकमेची बक्षिसं जिंकली ती। घाटातल्या शर्यतीत मन्या सेलिब्रिटी बैल होता। तसं बघायला गेलं तर मन्या बैल नव्हताच, घाटाच्या शर्यतीची शान होता। भागातल्या शर्यतीत मन्या बैल असला की तिथल्या आसपासच्या गावची सगळी माणसं खास त्याला बघायला यायची। त्याची बारी बघून बैलगाडा शर्यतीतलं परमोच्च सुख त्यांना भेटायचं। परदेशात नोकरीला असणारी पोरं ठोरं सुद्धा खास त्याला बघायला घाटावर यायची। त्यामुळे मन्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या सगळ्या बैलगाडा शौकीनांच्यात फेमस होता। वापगावच्या दावणीलाही रोज मन्याला भेटायला त्याच्या चाहत्यांची गर्दी व्हायची। रोज किमान 50 ते 60 लोक तरी त्याला भेटायला यायचीच, त्याच्यासोबत फोटो बी काढायची। पण आता काल त्याचं दुःखद निधन झालंय।
पण मग नेमकं असं काय झालं त्यामुळे मन्याचं निधन झालं? तर बघा, मन्याचे चाहते असणाऱ्या नानांच्या मित्राच्या घरातल्या एका लग्नाला त्यांनी सत्कारासाठी खास मन्याला घेऊन यायची विनंती केली. त्याप्रमाणे परवा नाना त्याला घेऊन बी गेलं. तोवर बैल ठीक होता, फक्त बऱ्याच दिवसापासून त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे जरा त्रस्त होता. त्याच्या नाक्यात तार घुसलेली होती. त्या संदर्भात त्याची डॉक्टरांची ट्रीटमेंट देखील चालू होती. डॉक्टरांनी कित्येक वेळा त्याला चेक सुद्धा केलं होतं. एवढंच काय, त्याच्या रक्तलघवी आणि इतर काही टेस्ट सुद्धा झाल्या होत्या. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले होते. बैल ठीक होण्याच्याच मार्गावर होता. पण रात्री 8 नंतर अचानक बैलाची तब्येत डाऊन झाली. नानांनी आमच्याशी बोलताना सांगितलं की रात्री 10 नंतर अचानक त्याला हार्ट अटॅक आल्यासारखंच झालं आणि बैलानं जाग्यावरच धावून जीव सोडला. नानांच्या अंगातून त्राण गेल्यासारखंच झालं. ज्या मन्यानं नानांचं नाव सबंध महाराष्ट्रभर केलं, त्या मन्यानं धड त्याची सेवा करायची सुद्धा संधी दिली नाही. दुसऱ्या दिवशी सबंध पंचकृषीतले 15 ते 20 हजार शर्यत शौकीन मनाच्या अंत्ययात्रेला हजर झाले. घरातला प्रत्येक सदस्य मनाच्या आठवणीत हमसून हमसून रडला. तो सगळा नजारा बघून उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यात ते आसव जमा झाली. मन्या त्याचं अख्खं आयुष्य एक विजेता म्हणून जगला. त्यानं कायम मालकावर प्रेम केलं. मालकाच्या शब्दामुळे तो कधीच गेला नाही. त्यामुळे नानांनी बी त्याचा अगदी विधिवत अंत्यसंस्कार केलं. आता आज मन्या काळाच्या पडद्याआड गेला असला तरी त्याच्या 11 सेकंदाच्या बाऱ्या मात्र सगळ्या शर्यत शौकीनांच्या मनात कोरलेल्याच आहेत. त्यामुळे आज जरी मन्याचं निधन झालं असलं तरी त्याच्या आठवणी मात्र लवकर मरणार नाहीत हे नक्की आहे. तर बघा, ही होती हिंद केसरी मन्या बैलाची संपूर्ण गोष्ट. मन्या बैलाला विशेष भारी टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मन्या बैलाचा संपूर्ण शर्यत प्रवास तुम्हाला नेमका कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.